राम राम मंडळी, मी विलास झट्टे आणि झट्टे फुटवेअरच्या फ्रेश कमाल एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये अशा दोन शूजला आपण आज कंपेअर करणार आहोत की ज्यांचं नाव तुम्ही ऐकलंच असेल आणि तुमच्यापैकी काही लोकांनी त्या शूजला यूज पण केलं असेल, कारण हे शूज रूरल एरियामध्ये सर्वात जास्त यूज केले जाते। मिडल क्लास अफोर्ड करू शकते अशा रेंजचे ते दोन शूज आहे। आणि जर तुम्ही रनिंग करत असाल किंवा समजा जर सैन्य भरतीचा विचार करून जर तुम्ही समजा रनिंग करत असेल तर आजचे शूज हे तुमच्यासाठीच आहे। चला तर मग विदाउट वेस्टिंग टाइम करू सुरू रिव्ह्यू आणि कंपॅरिझन। तर मित्रांनो, हे आहे ते दोन शूज। या शूजबद्दल तुम्ही ऐकलंच असेल आणि तुमच्यापैकी कित्येक जणांनी हे शूज यूज पण केले असेल। यांना आपण पॅकलेस करू आणि बघू की कशा प्रकारचे हे शूज आहे। सर्वात पहिले मी गोल्ड स्टारला बाहेर काढतो। या शूजला मी ठेवतो बाजूला, गोल्ड स्टारला बाहेर काढतो आणि बाहेर काढून आपण बघू की कशा प्रकारचा हा शूज आहे। तर मित्रांनो, गोल्ड स्टार शूज मेड इन नेपाल जो शूज असते तो ओरिजिनल गोल्ड स्टार असते आणि जो दिल्ली मेड शूज असते, आपल्या मार्केटमध्ये आपल्याला दिल्ली मेड शूजसुद्धा आपल्याला पाहायला मिळते जे गोल्ड स्टारची कॉपी असते। ओरिजिनल रेटचा विचार करतो म्हणलं तर हे ओरिजिनल शूज गोल्ड स्टार हा ओरिजिनल शूज 300 ते 350च्या रेंजमध्ये आपल्याला इथं मार्केटमध्ये मिळून जाते। आणि समजा जर 200च्या आतमध्ये जर गोल्ड स्टार तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही विचार करू शकता की हा तो जो शूज आहे तो दिल्ली मेड आहे आणि त्याची कॉपी आहे। हे दोन्ही पण शूज पन्नी पॅकमध्येच येते, याला कुठल्या प्रकारचा बॉक्स वगैरे काही येत नाही, त्याच्यामुळे हे पन्नीमध्येच येते। आणि आपण करू याला पॅकलेस आणि बघू की कशा प्रकारचा शूज आहे। तर मित्रांनो, पॅकलेस केल्याच्यानंतर आपण बघू शकतो की अशा प्रकारचा एकात एक टाकून हा शूज आपल्याला इथं मिळते। त्याच्यानंतर हा शूज अशा प्रकारचा आपल्याला इथं पाहायला मिळते। तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण एक लुकचा विचार करू की लुक कशा प्रकारचा हा शूजचा लुक आहे। तुम्ही बघू शकता एक अशा प्रकारचा लुक सर्वसाधारण आणि सर्व एजमधले लोक या शूजला पसंत करतात रनिंग वगैरेसाठी। आणि या शूजचं नाव तुम्ही ऐकलंच असेल आणि प्रत्येक आपल्या सगळ्यापैकी कोणी ना कोणी हा शूज कधी ना कधी यूज केलेलाच असते। मग आपण याच्यात पहिले आपण याची ब्रँडिंग कुठं कुठं केली आहे ते बघू। आपल्याला इथं ब्रँडिंग पाहायला मिळते गोल्ड स्टारची, त्याच्यानंतर बॅक साईडला पण इथं गोल्ड स्टारची आपल्याला ब्रँडिंग पाहायला मिळते। आणि या दोन्ही बाजूला, एक या बाजूला आणि एक या बाजूला, दोन्ही बाजूला पण इथं पाहायला मिळते। त्याच्यानंतर बॅक साईड सोलवर याची गोल्ड स्टार, त्याच्यानंतर नंबर 8 आणि मेड इन नेपाल। आणि याच्यानंतर ही जे टंग आहे त्या टंगला पण इथं गोल्ड स्टार स्पोर्ट शूज असं लिहिलेलं आहे। आणि अंदरच्या बाजूला पण इथं गोल्ड स्टारची इथं ब्रँडिंग दिसत आहे आणि याची किंमत 359। आता आपण अप्परचा विचार करू। अप्परमध्ये ह्या शूजमध्ये काय आहे, अप्परमध्ये जर विचार करतो म्हणलं तर एक हलक्या क्वालिटीचं इथं आपल्याला इथं रेक्झिन पाहायला मिळते। एक बेल्ट टाईपचं रेक्झिन आहे जे खूप लो क्वालिटीचं आपल्याला इथं पाहायला मिळते, जे बॅगमध्ये वगैरे यूज केलेलं राहते त्या प्रकारचं हे इथं लेदर आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर ही सिल्वर कलरचं जे इथं आपल्याला एक जे रेक्झिन दिलेलं आहे त्याच्यामुळे एक वेगळाच लुक आपल्याला इथं पाहायला मिळते। जे लेस आहे, लेसचा विचार करतो म्हणलं मित्रांनो तर हे चापट लेस आहे, फ्लॅट लेस आहे। आणि फ्लॅट लेस असल्यामुळं एक चांगली मजबूती आपल्याला या लेसमध्ये पाहायला मिळते। त्यानंतर बॅकसोलचा विचार करतो म्हणलं मित्रांनो तर बॅकसोलमध्ये आपल्याला इथं आपल्याला एक TPRची लेअर दिलेली आहे खालच्या बाजूला। आणि हे जे सोल आहे ना मित्रांनो, हे जे सोल आहे ना हे एक कडक सोल आहे, त्याच्यामुळे आपल्या पायाला कुठल्याही प्रकारचा आराम मिळत नाही। आपण रनिंग तर करतो पण जे रफ यूज राहते ना, रफ यूजसाठी हा शूज चांगला असते। त्याच्यानंतर इथं जर बघतो म्हणलं तर एक हलक्या प्रकारची एक कुशनिंग आपल्याला इथं पाहायला मिळते। खूप एवढी चांगल्या प्रकारची कुशनिंग नाही आहे पण आहे, बऱ्यापैकी एक कुशन आपल्याला इथं पाहायला मिळते। त्याच्यानंतर जर कंपाऊंडिंगचा विचार करतो म्हणलं, हे जे बॅक साईडला जे आपल्याला इथं एक अशा प्रकारचं लेदर दिलेलं आहे त्याच्यामुळं एक थोडीफार पकड येऊ शकते, पण आपल्या पायाला जर विचार करतो म्हणलं तर एक चांगली पकड हा शूज नाही देऊ शकत। पण कमी बजेटमध्ये असल्यामुळं हा शूज खूप जास्त लोक अफोर्ड करतात आणि याला पसंत पण करतात। कमी बजेटमध्ये असल्यामुळं शूजची प्राईस हे खूप कमी असल्यामुळं, कारण तर मोस्टली जर आपण विचार करतो म्हणलं शूजची किंमत तर ही 500 अबोव्ह जास्त असते, पण हा एक असा शूज आहे की कमी पैशामध्ये म्हणजे ते 350च्या रेंजमध्ये हा एक रिजनेबल शूज असल्यामुळं या शूजला खूप जास्त पसंत केलं जाते। चला तर मित्रांनो, याला ठेवतो बाजूला आणि आपण करू आता सेगाची अनबॉक्सिंग। तर हा एक सेगाचा बूट आहे। तर आपण वरच्या बाजून बघतो म्हणलं तर एक पन्नीमध्ये सेगा आणि हे दोन्ही पण आपल्याला इथं पन्नीमध्येच येत असते। तर याचं करू आपण पहिले पन्नीला खोलू आणि बघू की कशा प्रकारचा हा शूज आहे।
तर सर्वात पहिले मी तुम्हाला ओव्हरलुक दाखवून देतो की कशा प्रकारचा ओव्हरलुक आहे. तर तुम्ही बघू शकता एक अशा प्रकारचा ओव्हरलुक आपल्याला इथं पाहायला मिळते आणि एक चांगल्या क्वालिटीचा हातामध्ये घेतल्यानंतर लक्षात येऊन जाते मित्रांनो की चांगल्या प्रकारची क्वालिटी आपल्याला या शूजमध्ये पाहायला मिळते. तर सर्वात पहिले मी तुम्हाला ओव्हरलुक दाखवून देतो की ओव्हरलुक हा एक पूर्ण स्पोर्टी लुक आपल्याला इथं पाहायला मिळते. रनिंगसाठी हा एक बेस्ट शूज मानला जाते. अप्परचा विचार करतो म्हणलं तर जसं आपल्याला इथं आपण गोस्टारमध्ये जे मटेरियल बघितलं त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचं इथं मटेरियल आपल्याला इथं पाहायला मिळते. चमकवाला लेदर न राहता एक चांगल्या क्वालिटीचा आणि हा पण इथं हार्डनेस आहे, त्याच्यामुळं आपल्या पायाला आरामदायक होऊ शकते. अंदर कुठल्या प्रकारचा मार आपल्याला लागणार नाही. त्याच्यानंतर विचार करतो म्हणलं तर इथे ह्या बाजूला सुद्धा एक पट्टी दिली आहे, त्याच्यामुळे एक चांगली पकड राहते आणि पकड असल्यामुळे एक चांगली कंपाऊंडिंग आणि एक चांगली ग्रीप आपल्याला मिळू शकते. ब्रँडिंग कुठं कुठं केली आहे इथं आपल्याला इथं शेगाची ब्रँडिंग पाहायला मिळते. त्यानंतर यात लोगो पाहायला मिळते, इथं पण लोगो पाहायला मिळते. इथे एक शेगाची ब्रँडिंग आपल्याला इथं पाहायला मिळते. एज हा एक शेगाचा कॅटेगरी वाईज मध्ये येणारा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर इथं पण आपल्याला इथं शेगाचा पाहायला मिळते. त्यानंतर मेड बाय स्टार प्रोडक्ट आणि 9 नंबरचा पेरीमध्ये घेतलेला आहे. इथं अंदरच्या बाजूला पण इथं तुम्ही बघू शकता एक शेगा एज अशा प्रकारचे इथं ब्रँडिंग पाहायला मिळते. साईड सोल आहे ना त्याला मॅरेथॉन असं लिहिलेलं आहे आणि बॅक साईडला जर बघतो म्हणलं तर आपल्याला बॅक साईडला इथं ब्रँडिंग आहे शेगाची नाही पाहायला मिळत. शेगा हा एक इंडियन ब्रँड आहे आणि स्टार इम्पॅक्ट ह्या कंपनीचे हे प्रोडक्ट असतात. ओव्हरलुकमध्ये बघतो म्हणलं मित्रांनो तर इथं एक जाडी दिली आहे, मॅट फिनिशिंग इथं आपल्याला दिली आहे. याच्यामुळं काय होतं मित्रांनो की आपण जेव्हा आपण रनिंग करतो किंवा कुठल्या प्रकारची प्रॅक्टिस वगैरे जे काही करत आहोत त्याच्यामुळं काय होते की जेव्हा इथून हवा पास होते त्याच्यामुळे आपल्या पायाला कुठल्याही प्रकारची गरमी वगैरे काही होत नाही. तर वरच्या बाजूने बघतो म्हणलं तर हे इथं आपल्याला एक चांगल्या प्रकारची कुशनिंग केली आहे. जसं याला कम्पेअर करतो म्हणलं गोस्टारपेक्षा तर एक चांगल्या प्रकारची कुशनिंग इथं पाहायला मिळते, तुम्ही बघू शकता. आणि टंगला पण एक चांगल्या प्रकारचं कुशनिंग इथं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर जर विचार करतो म्हणलं तर आजच्या बाजूला इथं पण एक चांगल्या प्रकारची कुशनिंग आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या बाजूनं बघतो म्हणलं तर समोरच्या बाजूनं पण एक चांगल्या प्रकारची कुशनिंग आपल्याला दिसत आहे. त्यानंतर सोलचा विचार करतो म्हणलं तर सोल हे फायलोन मटेरियलचं आपल्याला इथं पाहायला मिळते. त्याच्यानंतर एक रबरची आपल्याला इथं ग्रीप पाहायला मिळते आणि रबरची ग्रीप असल्यापुढं मित्रांनो काय होते की आपण जेव्हा यूज करत आहोत तर यूज करते वेळेस काय होते की आपण घसरणार नाही आणि तसंच हे जो सोल आहे जे फायलॉन जे सोल आहे ह्या सोलला कुठल्या प्रकारचा मार बसणार नाही आणि पूर्ण हे जे रबरची असल्यामुळं इथं रबरला इथं ग्रीप पण तुम्ही बघू शकता एक चांगल्या प्रकारची ग्रीप याच्यामध्ये दिली आहे. याच्यामुळं आपला हा शूज कधीच घसरणार नाही आणि चांगल्या जेव्हा आपण रनिंग करतो तेव्हा एक चांगल्या प्रकारची आपल्याला एक पकड आणि एक ग्रीप पकडते, खूप मस्त ग्रीप पकडते. त्याच्यामुळं रनिंग करण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम जात नाही. आणि काय होतं की हे रबर आहे आणि त्याच्यानंतर आपला इकडं पाय राहते. हा पाय आणि हे रबर याच्या मधामध्ये हे जे फायलॉन जे मटेरियल आहे ना हे फायलॉन मटेरियल पंचिंग होते आणि जेव्हा हे पंचिंग होते ना तर काय होते की आपल्या पायाला कुठल्या प्रकारचा मार न बसता एक चांगल्या प्रकारची एक पंचिंग आपल्याला इथं पाहायला मिळते. त्याच्यामुळं एक चांगली कंपाऊंडिंग आणि एक चांगली ग्रीप आपण पकडू शकतो आणि आपल्या पायाला पूर्ण आरामदायक एक नरम मऊ असा फील आपल्याला या शूजमध्ये मिळतो. आता आपण दोन्ही शूजला कंपेअर करून बघू की कशा प्रकारचे हे शूज आहे. जर प्राइस वाईज विचार करतो म्हणलं तर हा शूज 499 पासून 990 पर्यंत हा शूज मिळून जातो, म्हणजे 990 पर्यंत हा शूज मिळून जातो. आणि अलग अलग कॅटेगरी वाईज हा शूज मिळतो. जसं कलर कॉम्बिनेशन आहे. शेगाचे शूज हे खूप प्रकारचे शूज येत असल्यामुळं अलग अलग आपल्याला रेट मिळते आणि त्यानुसार रेटनुसार आपल्याला शूजची क्वालिटी पाहायला मिळते. तर आता आपण करू यांना कम्पेअर आणि बघू की कशा प्रकारचे हे दोन्ही आहे. तर सर्वात पहिले मी गोस्टारचा विचार करतो. गोस्टारचा विचार केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता की याचं जे वरचं मटेरियल हा एक लेदर फिनिशिंग आहे आणि लेदर फिनिशिंगच्या बाजूमध्ये एक बॅगला आपला जे लेदर येते त्या प्रकारचा आहे आणि हे एक पॅराशूट मटेरियल आपल्याला इथे यूज केलेलं दिसत आहे. त्याच्यानंतर इथं पण आपल्याला हेचवालं मटेरियल यूज केलेलं दिसत आहे. त्याच्यानंतर हे पण आहे, हे हलक्या दर्जाचं आहे. सोलचा विचार करतो म्हणलं तर सोल पण एक फॅब्रिक सोल आपल्याला इथं पाहायला मिळते आणि बॅक बाजूला एक TPRचे आपल्याला लेअर पाहायला मिळते. त्याच्यामुळं काय होते मित्रांनो की हे जे सोलचा विचार करतो म्हणलं तर एक जे फ्लेक्सिबिलिटी राहते हे थोडी कमी राहते. फ्लेक्सिबिलिटी विचार करतो म्हणलं तर थोडी कमी राहते आणि कडक सोल असल्यामुळे आपल्या पायाला मार बसते, एक पायाला म्हणजे जाणवते, कारण तर हे सोल हार्ड आहे आणि पायाला कुठल्याही प्रकारचा आरामदायक आपल्याला हे देत नाही. तर जर शेगाचा विचार करतो म्हणलं तर शेगामध्ये आपल्याला हे जे फायलॉनचं जे सोल असल्यामुळं आपल्याला एक चांगल्या प्रकारची एक कुशनिंग आपल्याला इथं पाहायला मिळते आणि बॅकसॉलला जो आपण विचार करतो म्हणलं जे लेअर आहे ही लेअर आहे रबरची आणि रबर असल्यामुळं रबरसुद्धा एक म्हणजे कसं नरम प्रकारचं असते. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं आपल्याला इथं तुम्ही बघू शकता
तुम्ही बघू शकता की कशा प्रकारचे नरम आहे. तर त्याच्यामुळं काय होतं की आपल्या पायाला एक आरामदायक एक आपल्याला फील इथं पाहायला मिळते. गोल्डस्टारपेक्षा ह्या शेगाचा विचार करतो म्हणलं तर इथं जे आपल्याला इथं मटेरियल पाहायला मिळते, हे मटेरियल थोडंसं चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आपल्याला इथं पाहायला मिळते. ही मॅट फिनिशिंग आहे. त्याच्यामुळं काय होते की एक इथं आपल्याला इथं पॅराशूट पाहायला मिळते आणि इथं आपल्याला मॅट फिनिशिंग पाहायला मिळते. याच्यामुळं काय होते, एअर पास होत असल्यामुळं आपल्या पायाला गरमी होणार नाही आणि एक चांगल्या प्रकारचा फील आपल्याला इथं ह्या शूजमध्ये मिळून जाणार आहे. त्याच्यानंतर कुशनिंगचा विचार करतो म्हणलं तर या बाजूला इथं खूप कमी कुशनिंग इथं आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता खूप कमी कुशनिंग आहे आणि याला एक चांगल्या प्रकारची कुशनिंग आपल्याला इथं पाहायला मिळते. टंगचा विचार करतो म्हणलं तर या टंगला कुठल्याही प्रकारचं कुशनिंग आपल्याला इथं पाहायला मिळत नाही. एक प्लेन असं दिलेलं आहे. आणि शेगाचा विचार करतो म्हणलं तर चांगल्या प्रकारचं कुशनिंग आपल्याला इथं पाहायला मिळते. त्याच्यानंतर लेसचा विचार करतो म्हणलं तर लेसची जी जाडी आहे ती चांगल्या प्रकारची जाडी आपल्याला इथं पाहायला मिळते. एक ठोकळ दिसते आणि याची जर विचार करतो म्हणलं तर एक पतली आहे थोडी. जर विचार करतो म्हणलं तर ही जी जाडी आहे ना हे कमी आहे थोडीशी. आणि फ्लेक्सिबिलिटीचा विचार करतो म्हणलं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की कशा प्रकारचा हा शूज आहे. पूर्ण असा मोडून जाते. त्याच्यामुळं एक चांगल्या प्रकारची ग्रिप आणि आपल्याला पायाला एक आरामदायक फील आपल्याला मिळते. आणि याच्यात जर विचार करतो म्हणलं तर तुम्ही बघू शकता एक हा याच्यापेक्षा जास्त मोडू शकत नाही. त्याच्यामुळं काय होते की एक आपल्या पायाला रनिंग करते वेळेस आपल्या पायाला एक त्रास होऊ शकते आणि सर्व गोष्टी आपल्याला याच्यामध्ये जाणवू शकते. याच्यामध्ये आपल्याला काही जाणवणार नाही, गोटे वगैरे खडक वगैरे कुठल्या प्रकारचं काही जाणवणार नाही. त्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारची ग्रिप आणि एक चांगली कंपाऊंडिंग आपल्याला या शूजमध्ये पाहायला मिळते. तर याच्या वजनाचा विचार करतो म्हणलं तर वजनामध्ये आपल्याला एक फरक जाणवल की हे जे सोल आहे हे सोल आपल्याला इतर TPR प्लस एक फॅब्रिक सोल असल्यामुळं एक वजन आहे, एक जाडं सोल आहे, एक लाईट वेट नाही, एक जड असल्यामुळं आपल्या पायाला थोडासा हेवी आपल्याला जाणवते. आणि या सोलचा विचार करतो म्हणलं हा एक फायलॉन सोल आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला एक रबरची लेअर पाहायला मिळते. त्याच्यामुळं हा जो एक लाईट वेट शूज आपल्याला इथं पाहायला मिळते आणि एक खूप हलका आहे. आपण जेव्हा रनिंग करतो ना तेव्हा आपल्याला हे जाणवणारच नाही की आपण शूज लावलेला आहे की नाही लावलेला आहे. आणि गोष्टाचा विचार करतो म्हणलं तर आज पण हा शूज खूप धुवादार खपते कारण हा शूज एक कमी रेंजमध्ये आहे. कारण विचार करतो म्हणलं तर या शूजच्या कंपॅरिझनमध्ये हा शूज एक स्वस्त शूज आपल्याला इथं पाहायला मिळते मार्केटमध्ये आणि कुणीही अफोर्ड करू शकते. त्याच्यामुळं हा शूजची खप आत्ता पण आहे. पण एक विचार करतो म्हणलं तर आपण समजा एक चालत आहो फक्त तर त्यासाठी वॉकसाठी ठीक आहे. पण जर रनिंग वगैरे करत आहे, समजा जर तुम्ही प्रॅक्टिस करत आहे, पोलीस भरतीची प्रॅक्टिस वगैरे तुम्ही करत आहे किंवा सैन्य भरतीची प्रॅक्टिस करत आहे तर त्यासाठी एक जबरदस्त हा शूज होऊ शकते. कारण एक लाईट वेट आहे, चांगली ग्रिप पकडते आणि बेस्ट शूज आहे. प्राईस वाईज फक्त विचार करतो म्हणलं तर याच्यामध्ये आपल्याला फक्त 150 ते 200 रुपयाचा फरक आपल्याला इथं पाहायला मिळते. पण त्यानुसार किमतीनुसार आपल्याला इथं फरक पण तेवढा जाणवत आहे आणि एक चांगल्या प्रकारची क्वालिटी पण आपल्याला सेगामध्ये मिळून जाते. आणि दोन्हीमध्ये जर विचार करतो म्हणलं माझ्या मते जर विचार करतो म्हणलं मित्रांनो तर मला तर हा सेगा हा शूज खूप जबरदस्त वाटला आहे आणि एक बेस्ट शूज आपल्याला इथं पाहायला मिळते. माझ्याकडं पण हा शूज आहे, मी स्वतः यूज करत आहोत. त्याच्यामुळे याचा रिझल्ट मला माहीत आहे आणि हा पण शूज मी यूज करून सोडला आहे. त्याच्यामुळे याचा पण मला एक अनुभव आहे की हा कशा प्रकारचा शूज आहे. हा समजा जर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या स्पोर्ट्सशी निगडीत असाल तर आणि समजा जर तुम्ही सैन्य भरतीची तयारी करत असाल आणि त्यासाठी जर तुम्ही शूज कोणता घ्यायचा हा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा बेस्ट शूज आहे आणि मी तुम्हाला हा सजेस्ट करतो की तुम्ही हा शूज घेऊ शकता आणि वापरू शकता. एक जबरदस्त शूजचा एक आपल्याला अनुभव इथं पाहायला मिळते. तर मित्रांनो हा होता गोस्टार आणि सेगा या दोन शूजमधला कंपॅरिझन. तर मित्रांनो यापैकी कोणता शूज तुम्ही यूज केला आहे कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि यापैकी कोणता शूज तुम्हाला खूप आवडला आणि तुमचा याच्यातला कोणता शूज फेवरेट आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि प्राइस वाईज जर विचार करतो म्हणलं तर हे दोन्ही पण शूज असे आहे की एक मिडल क्लास जो व्यक्ती आहे तो अफोर्ड करू शकते अशा प्रकारचे दोन्ही पण शूज आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि जास्त ह्या शूजचा यूज केलेला दिसते आपल्याला मित्रांनो कारण तर हा एक कमी रेंजचा शूज आहे. एक शूजचा विचार करतो म्हणलं प्राइस वाईज जर विचार करतो म्हणलं तर आज आपल्याला इथं 500च्या अबोव शूज जास्त इथं पाहायला मिळते मार्केटमध्ये. पण हा एक शूज असा आहे की हा एक 350 ते 350 या रेंजमध्ये आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाते. आणि हे दोन्ही पण शूज तुम्हाला रिटेल मार्केटमध्ये पण मिळून जाणार. आणि समजा जर ऑनलाईनचा विचार करतो म्हणलं तर माझ्या मते हा गोस्टार तुम्हाला ऑनलाईन नाही मिळणार पण सेगा हा शूज तुम्हाला ऑनलाईन मिळून जाणार. तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो, तिथून तुम्ही परचेस करू शकता. आणि अनेक प्रकारचे इथं कलर आपल्याला या शूजमध्ये पाहायला मिळते सेगामध्ये. आणि जर गोस्टारचा विचार करतो म्हणलं तर गोस्टारमध्ये आपल्याला 2 कलर पाहायला मिळते. एक नेव्ही ब्ल्यू कलर आहे आणि याच्यामध्येच पुन्हा एक ब्लॅक कलर आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि या शेगामध्ये जर विचार करतो म्हणलं तर याच्यामध्ये खूप प्रकारचे डिझाईन आणि खूप प्रकारचे आपल्या इथं कलर आपल्याला पाहायला मिळते. आणि वेगळ्या वेगळ्या किमतीमध्ये सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळते. 499 पासून
तर त्याच्यावरती आपल्याला 1000 रुपयापर्यंत शेगा आपल्याला पाहायला मिळते आणि 1000च्या अबोव पण काही रेंज जी आहे जी 1000च्या अबोव पण आपल्याला इथं पाहायला मिळते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवर तुम्हाला फुटवेशी रिलेटेड नवनवीन व्हिडिओ तुम्हाला इथं पाहायला मिळते. चला तर मग मित्रांनो, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.